चला, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढचा धडा घेऊया आपण जॉन ऑफ आर्क. हा धडा ऑलरेडी झालेला आहे इंग्लिश मीडियमच्या बोलून, बट स्टील आपण तुमच्या सगळ्यांसाठी तो रिपीट घेतो. जॉन ऑफ आर्क काय बघा, तर लिहिलेलं कोण आहे तर जॉर्ज बर्नार्ड शॉ. 1856 to 1950 वॉज अन आयरिश प्ले राईट. प्ले म्हणजे काय, नाटक, प्ले राईट आणि क्रिटिक. So he wrote more than 60 plays during his lifetime, including major works such as Man and Superman, Pygmalion, and Saint John. He was leading dramatist. He was leading dramatist. He was leading dramatist and dramatist of his time. He was awarded the Nobel Prize in Literature to 1925 Nobel Prize in Literature. एवढी महान व्यक्ती आहे कोण, जॉर्ज बर्नार्ड शॉ. लेट्स सी काय दिलं बघा आपल्याला या चॅप्टरमध्ये. ऑलरेडी चॅप्टर झालेला आहे, बट स्टील आपण त्याच्यामध्ये इंग्लिश वाला नव्हतं, आपण आता सेमी वाल्यासाठी अभ्यास घेत आहोत. सो तर इथे काय दिलं, एक तुम्हाला एक पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेली आहे. काय बघा, देयर वॉज अ वॉर. The war fought between England and France from 1337 to 1453. 1337 पासून ते 1453 पर्यंत. बघा, खूप खूप जुनी गोष्ट आहे. 1453 पर्यंत. 1453 पर्यंत. जर विचार केला आपण किती आहे बघा, वर्ष किती होतात, इथे आले 6, इथे आले 1, इथे आले 1, 116 वर्ष. 116 इयर्स, 116 वर्ष. सो 1337 पासून 1453 मध्ये वॉर चालू होतं इंग्लंड आणि फ्रान्समध्ये. फ्रान्स आणि इंग्लंड हे दोन देश आहेत. हॅज कम टू बी नोन ॲज 100 इयर्स वॉर. 100 वर्षाचं युद्ध त्याला म्हणतात. ऑलरेडी 116 इयर आपण बघितले, कॅल्क्युलेट केलं तर 116 इयर्स होतात. इट इज नोन ॲज 100 इयर्स वॉर. सो जॉन कोण होतं, जॉन वॉज अ पीझंट गर्ल. ती एक होती, शेतकरी मुलगी होती. शी वॉज बॉर्न इन ईस्टर्न फ्रान्स. तिचा जन्म कुठे झाला होता, फ्रान्समध्ये, पूर्व फ्रान्समध्ये. ईस्टर्न फ्रान्स म्हणजे पूर्व फ्रान्समध्ये. who led the French army to several victories during this war. त्या एका मुलीने, ती लहान मुलगी होती, त्या मुलीने काय केलं होतं, त्या फ्रान्सच्या आर्मीमध्ये, फ्रान्सची जी आर्मी होती त्या आर्मीमध्ये लीड केलं होतं. तिने काय लीड करून बरेच त्या ठिकाणी जिंकले होते. बरेच लढाई त्या ठिकाणी जिंकल्या त्या वॉरमध्ये. वॉर म्हणजे काय, मोठा काळ. कशा वॉर हे युद्ध असतं, मोठं असतं, त्याच्यामध्ये ज्या दररोज होणारे असतात त्या काय असतात, बॅटल्स किंवा लढाई असतात. अशा बॅटल्स किंवा लढाई. समजलं. सो दिस प्ले, हे जे नाटक आहेत, हे नाटक सुरू होतं, बिगिन्स ॲट द टाइम व्हेन ऑल ऑफ द नॉर्दर्न फ्रान्स, बरोबर, ऑल ऑफ द नॉर्दर्न फ्रान्स अँड सम पार्ट्स ऑफ द साऊथ वेस्ट वेअर अंडर द फॉरेन कंट्रोल. आणि ते फॉरेन कोण आहे, तर इंग्लंड. लक्षात घ्या, फॉरेन कोण आहे, इंग्लंड आहे. तर ज्यावेळेस नाटक सुरू होतं, नाटकच दाखवलं या ठिकाणी, जेव्हा ते प्ले सुरू होतं त्यावेळेस जो नॉर्दर्न पार्ट असतो फ्रान्सचा, उत्तर भाग, आणि साऊथ वेस्ट पार्ट, साऊथ वेस्ट, बरोबर, उत्तर आणि पश्चिम भाग, उत्तर पश्चिम भाग कोणाकडे असतो, फॉरेन कंट्रोलमध्ये असतो. द इंग्लिश कंट्रोल सम पार्ट्स अँड बर्गंडियन्स कंट्रोल दी अदर्स. तर या फॉरेन मध्ये बर्गंडियन्स सुद्धा आले, इंग्लिश सुद्धा आले. द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय इंग्लिश. तर न्यू ऑर्लियन्स हे शहर होतं, ते शहर पण कोणी घेतलं होतं, कोणाच्या ताब्यात होतं, इंग्लिशच्या ताब्यात होतं, म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात होतं. द इयर इज 1429. 1429 ची गोष्ट ही आहे. कधीची, 1429, 1429. कॅप्टन रॉबर्ट डी बॉड्रिकॉट, अ मिलिटरी ऑफिसर, इज सेटेड ॲट द टेबल. हा जो मिलिटरी ऑफिसर या टेबलवर बसलेला आहे तो. ही स्टीवॉर्ड स्टँडिंग फेसिंग, आणि त्याच्या बाजूला त्याचे कोण आहेत तर स्टीवॉर्ड, म्हणजे त्याचे ते काही दुसरी समोरची त्या माणसं आहेत त्याच्या समोर तिथे उभी आहेत. स्टीवॉर्ड म्हणजे त्याला मदतगार वगैरे म्हणूया आपण. सो रॉबर्ट म्हणतो बघा, आता इथे तुम्हाला त्या जॉन ऑफ आर्कची गोष्ट दिलेली आहे, जॉनची. रॉबर्ट म्हणतो, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. मी तुला सांगितलं त्या मुलीला बाहेर काढून टाक, फेकून दे नाही तर तिला बाहेर काढून टाक, त्या मुलीला काढून टाक, इथून जायला सांग. You have 50 armed soldiers and dozens of strong servants to carry out my orders. Are they afraid of her? तुझ्याकडे जवळजवळ 50 आर्म्ड सोल्जर्स आहेत. 50 काय आहे तर शस्त्रधारी असे सैन्य तुझ्याकडे आहे. डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स, बरोबर, डझन्स म्हणजे डझन म्हणजे 12, लक्षात घ्या. असे तुझ्याकडे सर्वंट्स आहेत का, म्हणजे नोकर आहेत, माझ्या ऑर्डर सगळे सांभाळा. आर दे अफ्रेड ऑफ हर, सगळे तिला घाबरतात का? स्टीवर्ड म्हणतो, नो सर. स्टीवर्ड त्याच्यासोबत तो एक स्टीवर्ड म्हणजे त्याची मदतनीस म्हणूया.
नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू बट शी पुट्स करेज इन अस. नाही नाही म्हणतो सर, आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्ही कोणाला घाबरतो, तुम्हाला घाबरतो, परंतु तिची मुलगी आहे ना, ती आम्हाला करेज देते. म्हणजे काय, आम्हाला तिच्यामुळे आम्हाला धीर मिळतो. आम्हाला काय मिळतं, तिच्यामुळे आम्हाला धीर मिळतो. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. ती कशालाच घाबरत नाही, ती कशालाच घाबरत नाही, ती कोणालाच घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. तुम्हीच तिला घाबरू शकता, बाकी ती कोणाला घाबरते असं आम्हाला ते आम्ही पाहिलेलं नाही. रॉबर्ट म्हणतो ग्रिमली. ग्रिमली म्हणजे काय, सिरियसली. बघा इथे तुम्हाला अर्थ पण या ठिकाणी ग्रिम म्हणजे सिरियसली. परहॅप्स वेर इज शी नाव. कुठे बरं सांगा होती आता, या ठिकाणी कुठे आहे बघा, तो वैचा म्हणतो कुठे आहे ती. तिला म्हणतो डाऊन इन द कोर्टयार्ड सर. ती आपल्या इथे कोर्टयार्ड मध्येच आहे. कोर्टयार्ड म्हणजे जी जागा असेल ना, मोकळी जागा एखाद्या बिल्डिंगच्या बाहेर किंवा कोर्टयार्ड म्हणतो आपण, मोकळी जागा, ती इथेच आहे सर. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आज द सोल्जर टू सेंड द गर्ल अप. तो जातो त्या ठिकाणी आणि त्या सैन्याला म्हणतो की त्या मुलीला वर पाठवून द्या, त्या वर पाठवून द्या. रॉबर्ट स्टीवर्ड त्या ठिकाणी रॉबर्ट जातो त्या मुलीला पाठवून द्या. चल. सो द गर्ल एंटर. ती मुलगी येते. द गर्ल एंटर्स. ती मुलगी येते. शी इज अ वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल. कंट्रीचा अर्थ काय होतो, गाव. कंट्रीचा अर्थ काय होतो या ठिकाणी, गाव किंवा खेडे. बरोबर, गावाची कडची मुलगी होती, ती मजबूत मुलगी होती. 17-18 वर्षाची मुलगी असेल, बरोबर, आणि चांगली तब्येत वगैरे त्या ठिकाणी होते. द स्क्वेअर्स ग्लेअर नीदर फ्रायटन हर नॉट स्टॉप हर. आता या रॉबर्टला स्क्वेअर म्हटलं, तो सेनापती वगैरे, त्याने तिला बघितलं, पण त्या ती घाबरली पण नाही, ती थांबली पण नाही. शी स्पेक्स कॉन्फिडेंटली. आणि ती कशी बोलत होती, कॉन्फिडेंटली बोलत होती. ती तिला कॉन्फिडंट होता, तिला आत्मविश्वासाने ती बोलत होती. कोण, जॉन. राईट. पुढे बघा. जॉन म्हणते गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, अ पर्सन ऑफ हायर रँक. त्याला म्हणतो सुभेदार किंवा सेनापती वगैरे वगैरे. गुड मॉर्निंग मध्ये त्याला. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर टू अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डॉफिन. डायरेक्ट त्याला म्हणाले की मला तुम्ही काय करा, मला सैन्य द्या, एक घोडा द्या, माझ्याकडे सैन्य द्या. आर्मर म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग. सॉरी, आर्मर म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग ऑफ मेटल ऑर लेदर, ज्याला चिलखत म्हणतो आपण. ठीक आहे. आणि काही सैन्य सोबत द्या माझ्या, जाते मी. आणि मला कुठे पाठवा, डॉफिनला पाठवा. कुठे पाठवा, डॉफिनला. रॉबर्ट म्हणतो दिस गर्ल इज मॅड. ही मुलगी वेडी करे. ही मुलगी वेडीच आहे. वाय डिडंट यू टेल मी सो यू लॉक हेड. बरोबर, ही मुलगी वेडी आहे असं वाटतंय मला, तू का बरं मला सांगितलं नाहीस, तू का बरं सांगितलं नाहीस. ती आल्याला त्याला म्हणते मला हे द्या, मला ते द्या, मला जायचंय, कुठे जायचं, युद्धालाच जायचंय डायरेक्टली. स्टीवर्ड म्हणतो नो सर, डो नॉट अँगर हर. नाही, तिच्यावर रागू नका. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. तिला जे पाहिजे ते द्या. कोण म्हणतो, स्टीवर्ड म्हणतो तिला जे पाहिजे ते द्या, ती मुलगी नक्कीच वेगळी आहे. रॉबर्ट म्हणतो आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर टू पुट यू अंडर लॉक अँड की. बरोबर. तो म्हणतो की नाही, मी तुझ्या वडिलांबरोबर तुला परत पाठवतो. नाही, मी तुझ्या वडिलांकडे तुला परत पाठवतो. ते तुला काय करते, घरामध्ये कोंडून ठेवते. लॉक अँड की, तुला घरामध्ये कोंडून ठेवते. जॉन म्हणते यू थिंक यू विल स्क्वेअर बट इट वोंट हॅपन दॅट वे. यू सेड यू वुड नॉट सी मी बट हिअर आय एम. ते म्हणजे की सेनापती किंवा सुभेदार साहेब, तुम्ही असं काही करू शकणार नाही. तुम्हाला वाटत होतं की मी तुम्हाला दिसू नये किंवा काय, परंतु ही तुमच्या समोर मी आलेली आहे. ब्लॉकेटचा अर्थ काय बघायचे दिलेलं त्यांनी. ब्लॉकेट म्हणजे काय, स्टुपिड पर्सन, मूर्ख माणूस. स्टुपिड पर्सन किंवा मूर्ख माणूस असू द्या. कोणाला म्हणतो, स्टीवर्डला म्हणाला. पुढे बघा. Robert says, "Do you? So you are assuming that I will give you what you want." तुला असं वाटतंय का, रॉबर्ट जॉनला म्हणतो, त्या मुलीला म्हणतो, तुला असं वाटतंय का, अज्युमिंग म्हणजे टेकिंग फॉर ग्रँटेड, तुला असं तू ठरवलंयस का की तुला जे पाहिजे मी तुला देईल. जॉन म्हणते येस स्क्वेअर, हो हो नक्कीच. कंटिन्यूज बिझिली. अ हॉर्स, एक घोडा द्या. विल कॉस्ट 16 फ्रँक्स. 16 फ्रँक्स आहे. फ्रँक म्हणजे त्यांचं चलन आहे. लक्षात घ्या, आपलं जसं रुपीज आहे ना, तसं त्यांचं चलन आहे फ्रँक्स. 16 फ्रँक्सचा एक घोडा मिळेल. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. मोठी मोठी अमाऊंट आहे माहिती आहे मला, बट आय कॅन सेव्ह इट ऑन आर्मर. ठीक आहे. त्यामुळे मी चलखतच्या ऐवजी ते सेव्ह करू शकते, म्हणजे त्याऐवजी ते वापरू शकतो. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर. मला खूप सुंदर असं आर्मर देऊ नका. मेड टू बी म्हणजे माझ्या अंगाला बसेल असं चिलखत देऊ नका. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर. मला कोणाचाही चिलखत देत आहे मी घेऊन ते जाईन. अँड फिट मी वेल इनफ. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर. मला खूप जास्त सैन्य देऊ नका. द डॉफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑल यार्स. डॉफिन काय आहे तर डॉफिन इज द ओल्डेस्ट सन ऑफ द किंग फ्रँक. डॉफिन कोण आहे तर
द ओल्डेस्ट सन ऑफ द किंग ऑफ फ्रान्स. फ्रान्सचा तो एक ओल्डेस्ट सन आहे, म्हणजे सर्वात मोठा असा तो मुलगा आहे. द वन हू वुड, पुढे आहे बघा, द वन हू वुड बिकम द किंग आफ्टर हिज फादर. तर वडिलांनंतर तो मुलगा काय बनणार होता, किंग बनणार होता. वडिलांनंतर मुलगा किंग बनणार होता, राजा बनणार होता. तो डॉल्फिन, तुम्ही थोडं सैन्य द्या, बाकी सैन्य मी डॉल्फिन मला देतील. कोण देईल? डॉल्फिन मला देतील. ॲज आय नीड टू फ्री ऑर्लियन्स. आणि कशाला पाहिजे मला सैन्य? ऑर्लियन्स. ऑर्लियन जे शहर आहे ना, त्या शहराला मला काय करायचं आहे? फ्री करायचं आहे. त्या शहराला मला फ्री करायचं आहे, मुक्त करायचं आहे. रॉबर्ट शॉक झाला. तू फ्री ऑर्लियन्स? ऑर्लियन्सला फ्री करायला जाणार आहेस तू? एवढं मोठं शहरला फ्री करायला जाणार, मुक्त करायला जाणार आहेस? जॉन म्हणते येस स्क्वेअर, हो नक्कीच. 3 men, मला 3च माणसं द्या. 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. माझ्यासोबत फक्त 3च माणसं द्या. किती माणसं द्या? 3च माणसं द्या. पोली अँड जॅक हॅव प्रॉमिस मी टू कम विथ मी. आणि त्याच्यामध्ये 2 माणसं ऑलरेडी तयार झालेली आहेत. कोण? पोली आणि जॅक. हे 2 माणसं ऑलरेडी तयार झालेली आहेत माझ्यासोबत यायला. आता स्क्वेअरला मात्र टेन्शन आलं त्या रॉबर्टला आता. ओके, रॉबर्ट म्हणतो यू मीन मॉन्झियर डी पॉलिग्नी. त्याचं पूर्ण नाव मॉन्झियर म्हणजे काय? फ्रेंच वर्ड फॉर मिस्टर. मिस्टरला फ्रेंच वर्ड काय आहे? मॉन्झियर, मिस्टर वगैरे त्याप्रमाणे. ओके, येस स्क्वेअर. जॅक विल कम विलिंगली. जॅक सुद्धा त्याच्यासोबत येणार आहे. आणि हा जो काही कोण आहे, पोली पण येणार आहे. ही इज, मध्येच आवाज नाग करू बाळांनो, आवाज बोलला ठेवा तुमचा. So he Jack Piner, he is very well gentleman and gives me money to give to the poor. बरोबर, आवाज बंद ठेवा, कोणातरी आवाज चालू आहे, रोशन प्रणय प्लीज. चल, तर जॉन एक चांगला व्यक्ती आहे, तो पण माझ्यासोबत येणार आहे. जॅक जेंटलमॅन आहे, सभ्य माणूस आहे, तो मला पैसे देतो, ते पैसे मी गरिबांना देते. आय थिंक जॉन गॉझे विल कम अँड डिक द आर्चर अँड देअर सर्वंट्स, जॉन Honcourt and Julian. There will be no trouble for you, Square. I have arranged it all. You have only to give the order. मी सगळं अरेंज केलं आहे. काय जायचं, कुठं सोबत, कोण सोबत माझ्यासोबत येणार आहे, मी कुठं जाणार आहे, सगळं अरेंज केलं. फक्त मला ऑर्डर द्या. काय ऑर्डर द्या. तुम्हाला माहित असेल की आर्मी, नेव्ही किंवा याच्यामध्ये जो त्यांचा कमांडर असतो किंवा जो मोठा व्यक्ती असतो, त्या ऑर्डर दिल्याशिवाय सैन्य पुढे जाऊ शकत नाही. रॉबर्ट आता प्रश्न पडतो टू स्टीवर्डला. रॉबर्ट म्हणतो, इज दिस ट्रू अबाउट मॉन्सियर डी पॉलिग्नी? काय रे, खरंच लोक जाणार का याच्यासोबत? हा प्रश्न पडतो. आता त्या ठिकाणी पण तो बोलून घेतो. स्टीवर्ड आता इगरली म्हणतो, काय म्हणतो बघा, येस सर, अबाउट डी मॉन्सियर डी मेस्टू, दे बोथ वॉन्ट टू गो विथ. त्या दोघांना सोबत जायचं आहे. त्यासोबत त्या मुलीसोबत ते जाणार आहेत. कशासाठी? लढाईसाठी जाणार आहेत ते. रॉड म्हणतो, गोस्ट. रॉड आता परत विंडोच्या इथे जातो, खिडकीजवळ जातो आणि शाउट्स इन टू द courtyard. तो त्याच्या ओरडतो. काय ओरडतो बघा, सेंड मॉन्सियर डी पॉलिग्नी टू मी, विल यू? ही टर्न्स टू जॉन, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. तो म्हणतो, तर पॉलिग्नीला वर बोलून घेतो आणि तिला सांगते की तू जा आणि काय कर, वेट कर, थोडा वाट बघ, थोडी माझी वाट बघ. जॉन निघून जाते, स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. राईट स्क्वेअर. ती निघून जाते. कोण? जॉन निघून जाते. आणि कोण येतो त्या ठिकाणी? कोण येतो? तो पॉलिग्नी आहे ना, पॉली, किंवा तो एक त्या ठिकाणी येतो. काय म्हणते पुढे बघा, रॉबर्ट आता स्टीवर्डला म्हणतो, गो विथ हर. तिच्यासोबत जा. स्टे विदिन कॉल अँड कीप युअर आयज ऑन हर. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. तिच्यासोबत जा. ती निघून जायला नको कुठे, मला ती पुन्हा पाहिजे या ठिकाणी. तिला या ठिकाणी, ती पुन्हा या ठिकाणी मला पाहिजे. तिचं लक्ष ठेव. द स्टीवर्ड रिट्रीट्स हेस्टेली. बर्टन डी पॉलिग्नी आला या ठिकाणी. फ्रेंच गार्ड आला. एंटर द सल्यूट स्टँडिंग वेटिंग. तो आला त्या ठिकाणी. पॉली आहे तो आला. रॉबर्ट म्हणतो, शी सेज यू, जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर. ती म्हणते की तू, जॅक आणि डिक हे तुम्ही तिघं जण तिला सोबत जाणार आहात. कोण म्हणाल? रॉबर्ट म्हणाला त्यांना. येस, व्हॉट फॉर? कशासाठी जाणार आहे? डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोईंग टू द डॉल्फिन सिरियसली? तुम्हाला तिच्या मूर्ख, क्रेझी अशा आयडियाबद्दल, मूर्ख अशा आयडियाबद्दल, वेडेपणाच्या आयडियाबद्दल, कल्पनेबद्दल तुम्हाला तुमचा विश्वास आहे का तिच्या? पॉलिग्नी म्हणतो, स्लोली, हळूच म्हणतो, देर इज समथिंग अबाउट हर, इट माइट बी वर्थ ट्राय. म्हणतो की ना, ती थोडी वेगळी आहे, तिच्याबद्दल नक्कीच काहीतरी म्हणतात ना, चांगली गोष्ट आहे आणि आपण प्रयत्न करायला हरकत नाही. कोण म्हणालं? पॉलिंगी जे असेल. रॉड म्हणतो, कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर. तू डोकं फिरलंय काय रे, असं कसं विचार करतोस तू? तो म्हणतो, पॉलिंगी म्हणा, पॉलिंगी जे असेल ते. अनमुड, व्हॉट इज रॉंग विथ इट? काय रॉंग आहे? द डॉल्फिन इज इन चिनॉन. बरोबर, तो कुठे चिनॉन मध्ये आहे. लाईक अ रॅट इन द कॉर्नर, एक्सेप्ट दॅट ही वॉन्ट फाईट.
द इंग्लिश विल टेक ऑर्लियन्स, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. आता जो डॉल्फिन आहे ना, मग बघितलं आपण डॉल्फिन हा कुठे आहे तर या ठिकाणी आहे चीनमध्ये. तो एका म्हणतात ना बिळामध्ये उंदीर कसा तसा तो लपलेला आहे आणि तो युद्ध काही करणार नाही आणि सर्व जे इंग्लिश आहेत इंग्रज आहेत ते ऑर्लियन्स घेऊन जातील. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, तो त्यांना थांबवू शकणार नाही, आम्हाला त्या ठिकाणी जायलाच पाहिजे. सो ही बेट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टॅग्रिस, आय वॉज विथ हिम. अरे असं कसं, गेल्या वर्षीच आम्ही त्या व्यक्तीने कोणी डॉल्फिनने तो राजाचा मुलगा होता ना त्याने काय केलं होतं, त्यांना हरवलं होतं. मी सुद्धा त्यासोबत होतो, मी सुद्धा त्यासोबत होतो, मी सुद्धा त्याच्यासोबत होतो. मी सुद्धा त्याच्यासोबत होतो, राईट. पॉली म्हणतो बट दिस टाइम हिज मेन आर काउड. काउडचा अर्थ काय, घाबरणे. तो म्हणतो महाराज पण तो म्हणतो की नाही सरदार, त्यावेळेस पेक्षा यावेळेस त्याची माणसं घाबरलेली आहेत. अँड नाव ही कांट वर्क मिरायकल्स, आणि कुठला चमत्कार वगैरे काय होणार असं वाटत नाही. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अवर साईड बट नाव मिरायकल. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला जर जिंकायचं असेल, आपली बाजू जर काही पुढे घेऊन जायचे असेल तर नक्कीच आपल्याला एखादा चमत्कारच या ठिकाणी लागेल. मिरायकल्स वगैरे ठीक आहे रे, मिरायकल्स आर ऑल राईट, मिरायकल्स वगैरे ठीक आहे पॉली, बट द ओनली डिफिकल्टी अबाउट दॅम इज दॅट दे डोंट हॅपन नावडेज. मिरेकल वगैरे ठीक आहे, नक्की पाहिजे, परंतु एकच गोष्ट अशी आहे की मिरेकल्स आता होत नाहीत. आता कुठलाही चमत्कार वगैरे होत नाही. मिरेकल्स म्हणजे चमत्कार, चमत्कार वगैरे असे काही कुठलाही होत नाही. पॉलिनी म्हणते आय यूज टू थिंक सो, मला पण असं विचार करत होतो, मी पण असं विचार करत होतो, बट आय एम शुअर, आय एम नॉट शुअर, आय एम नॉट सो शुअर नाव. देर इज समथिंग अबाउट हर, या मुलीबद्दल नक्कीच काहीतरी आहे, मुलगी खरंच वेगळी आहे. आय थिंक द गर्ल हर सेल्फ अ बिट ऑफ मिरेकल, ती मुलगीच एक चमत्कार आहे असं मला वाटतं. काय वाटतंय, ती मुलगीच एक चमत्कार आहे असं मला वाटतंय. एनी हाऊ दिस इज अवर लास्ट, पण तरी सुद्धा आपले लास्ट चान्स म्हणूया आपण या ठिकाणी. दिस इज अवर लास्ट चान्स टू, दिस इज अवर लास्ट चान्स, ही आपली शेवटची संधी आपण म्हणूया. लेट सी व्हॉट शी कॅन डू, ती काय करू शकते बघूया घरी. तर म्हणतो वेव्हरिंग, वेव्हरिंग, वेव्हरिंग म्हणजे काय, हेजिटेटिंग, वैतागला होतो सांगायचं. यू रिअली थिंक दॅट, असं तुला खरंच वाटतं का, पॉली म्हणतो. येस, इज देअर एनिथिंग लेस लेफ्ट फॉर अस टू थिंक, दुसरं काय आहे का आपला विचार करण्यासारखं, ती मुलगी जे म्हणते ते आपल्याला ऐकायला काय हरकत आहे, दुसरं काय आपण काय करू शकतो का या ठिकाणी, नाही. सो लेट्स टेक अ चान्स, एक संधी, एक चान्स तर घेऊया आपण या ठिकाणी, प्रयत्न तर करूया. हर वर्ड्स हॅव पुट द फायर इन टू मी, तिच्या बोलण्याने मला म्हणतात ना, मला हॅव पुट फायर इन टू म्हणजे काय, मला इन्स्पायर केलं आहे त्यामुळे, किंवा मोटिवेट केलं आहे, मला इन्स्पिरेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कोणामुळे, त्या मुलीमुळे. कारण काहींचं बोलणं किंवा काहींची पद्धत वेगळी असते, इन्स्पिरेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नेक्स्ट रॉबर्ट म्हणतो गिव्हिंग अप. ओके, वी यू आर ॲज मॅड ॲज शी इज, ती जशी वेडी आहे तसं तू सुद्धा वेडा झालेला आहेस. फॉली म्हणतो येस ऑब्स्टिनेटली, वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव, आम्हाला अशीच काही मूर्ख, सॉरी, आम्हाला अशीच वेडी लोक हवीत, कारण वेडीच लोक काय करतात, इतिहास घडवत असतात. सो शी वेअर सॉरी सी वेअर द सेम वन्स हॅव लँडेड अस, बरोबर, अशामुळे आपण कुठे आलेलो. आय फील लाईक अ फूल स्टिल इफ यू फील शुअर, मला तर वेड्यासारखं झालेलं आहे, तुला वाटतंय तर ठीक आहे, थोडा विचार करूया असं करून म्हणतो रॉबर्ट म्हणतो. पुढे बघा. आय फील शुअर इनफ टू टेक हर टू चिनॉन अनलेस यू स्टॉप मी, आम्ही तिकडे जाणार, तुम्ही जर थांबवलं तर आम्हाला त्या ठिकाणी जायचंच आहे, कोणासोबत, त्या मुलीसोबत जायचंच आहे आणि फ्री करायचं आहे ऑडियन्सला. ऑस्ट्रेलियाचा अर्थ होतो इथं इन स्टबॉन, सो म्हणजे हट्टी म्हणतात ना, हट्टी, हट्टी किंवा एखादा म्हणतात ना ठामपणे, हट्टी किंवा ठामपणे. नॉट म्हणतो डू यू थिंक आय ऑट टू हॅव अनदर टॉक विथ हर, तुम्हाला वाटतं का मला तिच्याबद्दल आणखी बोलण्याची गरज आहे. परी म्हणतो येस जॉन कम अप, हो जॉन वर ये, बरोबर. आता जॉन आली त्या ठिकाणी, ती मुलगी आली. परी म्हणतो बी सिटेड जॉन, बसून घ्यायचे. रॉब म्हणतो व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय. जॉन म्हणते दे ऑलवेज कॉल मी जेनी इन लोरेन, हिअर इन फ्रान्स आय एम जॉन, माझं नाव जेनी आहे, बट इथे फ्रान्समध्ये मला जॉन म्हणतात. द सोल्जर्स कॉल मी मेड, ते सोल्जर मला मेड म्हणतात, म्हणजे कामगार असं, नोकरानी वगैरे, मेड. हाऊ ओल्ड आर यू, तुझं वय किती, किती वर्षाची आहेस तू, बरोबर. हाऊ ओल्ड आर यू, किती वर्षाची आहेस तू. ती म्हणते 17, 17 वर्षाची आहे. सो दे टेल मी इट आय माइट बी 19, आय डोंट रिमेंबर. ती 17 वर्ष, लोक 17 वर्षाची असं लोक म्हणतात, पण मला 19 वर्षाची पण असू शकते, मला माहित नाही, मला लक्षात नाही. रॉबर्ट सेज आय सपोज यू थिंक रेजिंग अ सीज, रेजिंग अ सीज म्हणजे काय, सराउंडिंग फ्रॉम ऑल साइड्स ऑफ अटॅक, म्हणजे म्हणतो ना एखादी
सीज म्हणजे काय होतं त्याला, की वेडा घालणे. माझ्या मराठीमध्ये त्याला वेडा घालणे. तुला वाटतं का तू त्या ठिकाणी वेडा घालून वाचू शकते आपल्या ऑर्लियन्सला? इज इझी ॲज चेसिंग अ काव आउट ऑफ मिडो. बरोबर, कुरण मला का एखादी गाय चरायला जाते, तिला पकडण्यासारखं हे सोपं नाही. यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडी जॉब. बरोबर, सैन्य होणं सर्वांना जमतं का? सैन्य होणं सर्वांना जमतं का असं तो म्हणतो. सगळ्यांना जमतं का बरं सैन्य होणं? नाही. सैन्य होणं सगळ्यांना जमतं का? नाही, असं त्याचं म्हणणं होतं. राईट. 2 मिनिटं चालू पुढे. चलो. सो आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साइड. आता जोनने थोडंसं म्हणतात ना पॉलिटिकली आन्सर दिलं म्हणे, जर देव तुमच्यासोबत असेल तर कुठली गोष्ट कठीण नाही. जर देव तुमच्यासोबत असेल तर कुठलीही गोष्ट कठीण नाही. असं कोण म्हणत आहे? कोण म्हणत आहे तर हा, जस्ट अ मिनिट. कोण म्हणत आहे? जोन म्हणत आहे. राईट. ओके. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर फायटिंग? तू कधी बघितलं का इंग्रज सैन्य फाईट करताना, ते लढताना कधी तू पाहिलेलं आहेस का? ते कधी लढताना तू पाहिलेलं आहेस का? इंग्रज सैन्य लढताना कधी पाहिलेलं आहेस का? हॅव यू एव्हर सीन देन प्लंडरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्री साइड इन टू अ डेझर्ट? ते नेहमी काय करतात? येतात, उद्ध्वस्त करतात, सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करतात, जाळपोळ करतात, आणि जे काही गाव आहे, खेडे आहे, किंवा त्यांना पूर्ण डेझर्ट, वाळवंट जागा, म्हणजे काहीच त्या ठिकाणी ठेवत नाही. हॅव यू हर्ड नोटीस ऑफ द प्रिन्स हू इज द डेव्हिल हिमसेल्फ ऑर द इंग्लिश किंग्स फादर? आणि जो प्रिन्स आहे ना, प्रिन्स, हा प्रिन्स कसा आहे तर डेव्हिल आहे, तो स्वतः दैत्य आहे. तो पण आहे, त्याच्या वडिलांसारखं तो दैत्य आहे. ओके. असं तू कधी ऐकलंस का? कुठे डेंजर माणसं ते काय, ते डेंजर माणसं ते आहे. जॉन म्हणते यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वेअर. आता जॉन त्यालाच काहीतरी म्हणते बघा, काय म्हणते? जॉन यू डू नॉट अंडरस्टँड, सॉरी म्हणते, डोंट यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वेअर. तुम्ही समजत नाही. आर सोल्जर्स आर ऑलवेज बिटन बिकॉज दे आर फायटिंग ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. म्हणजे टू सेव्ह देअर स्किन म्हणजे काय? स्वतःचा जीव वाचवणे, टू सेव्ह देअर लाईफ्स. तुम्हाला माहित नाही पडलं की आपले सैनिक का बरं मारले जात आहेत, किंवा का बरं ते हरतायत, किंवा का बरं त्यांना मार पडतोय? कारण, किंवा ते मागे का हटतायत? कारण ते स्वतःला वाचवतात. कोणाला वाचवतात? स्वतःला वाचतात. द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन. आणि तुम्हाला स्वतःला वाचायचं असेल तर तुम्ही पळून जाऊ शकता त्या ठिकाणी, बरोबर की नाही? बट आय विल टीच देम टीच देम ऑल टू फाईट फॉर द फ्रान्स. मी त्यांना शिकवेल की तुम्हाला देशासाठी, फ्रान्ससाठी, देशासाठी तुम्हाला लढायचं आहे. मी त्यांना ते शिकवेल. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप. नंतर अशा केल्यानंतर ते काय करतील? एखाद्या मेंढीसारखं, शीपसारखं, मेंढीसारखं काय करतील? ते त्या ठिकाणी त्यांना, त्या सैन्याला पळवून लावतील. यू अँड पोलिव्ह विल लिव्ह to see the day when there will not be a single English soldier on the soil of France. एक दिवस असं येईल की आपल्या फ्रान्सच्या धर्तीवर, आपल्या फ्रान्सच्या मातीवर, जमिनीवर एकही इंग्रज सैन्य राहणार नाही. हे तुम्ही नक्कीच बघाल. राहुल म्हणतो येस. आता कोण म्हणतो? टू पॉलिंगी जे असेल ते. So this may all be nonsense, Polly, but the troops might just be inspired by it through nothing. Though nothing that we say seems to put any fire into them. Even the dolphin might believe it, and if she can put some fire into him, she can put into anybody. जर ती आता हे सगळं करणं मला नॉनसेन्स वाटतं, परंतु आपल्याला पर्याय नाहीये. जर तिने खरंच त्या डॉल्फिनच्या मनात सुद्धा, जर डॉल्फिन तो राजपुत्र, त्याच्या मनात जर अशा प्रकारे ती आग किंवा म्हणतात ना की आपल्या देशाबद्दल भावना निर्माण केली, तर ती सगळ्यांमध्ये भावना निर्माण करू शकते. सो रॉबर्ट म्हणतो आता, टर्निंग टू जॉन, नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इट बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. माझं ऐकून घे, मध्येच बोलू नकोस. काय म्हणतो बघा तिला आता. I have time to think. Okay, your orders are that you are to go to Chinon under the escort of the gentleman and 3 of his friends, right? तुला सोबत जायचं आहे. तुला म्हणते, ओ दॅट थँक्यू स्क्वेअर. ओके, तुला त्या ठिकाणी जायचं आहे. तिला आनंद झाला. आनंद झाला तिला, तुला जायचं आहे. हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स? सो आय डोंट नो. हाऊ डिड शी गेट, सॉरी, How did she, sorry, how did she get into my presence? I will send her to Chinon and she can say, I sent her. Then let come what may. म्हणजे काय, लेट एनिथिंग हॅपन. जे घडायचं ते घडू द्या. कसं जाणार, काय जाणार, हा प्रश्न आता पडलेला त्या ठिकाणी होता.
आय कॅन डू नो मोर. मी काही वेगळं काही करू शकत नाही. कोण म्हणलं राऊंड मारला. बघू कसं जायचं ते. जॉन म्हणते अँड द ड्रेस आय माइट हॅव सोल्जर्स ड्रेस स्क्वेअर. ओके, मी सोल्जरचा ड्रेस घालून जाईल. रॉबर्ट टेक व्हॉट यू प्लीज. जे तुला पाहिजे ते घेऊन जा. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. मी माझा म्हणतात ना, डोंट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी. आय डू नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर. मी कुठलीही जबाबदारी तुझी घेत नाही. तुला जे करायचं तू कर. तुला जे पाहिजे ते तू घे आणि तुला जे करायचं ते कर. मी कुठली रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. जॉन वाईल्डली एक्साइटेड बाय हर सक्सेस. कम पॉली. चला चला रे सगळं निघूया आपण. कुठे जाऊया? ऑर्लियन्सला वाचायला. रॉबर्ट म्हणतो शेकिंग पॉलीज हँड. गुड बाय ओल्ड मॅन. आय एम टेकिंग अ बिग चान्स. फ्यू अदर मेन वुड हॅव डन इट. तो म्हणतो की जा, नक्की जा. मी एक चान्स घेतो या ठिकाणी आणि बघूया किती त्या ठिकाणी आपल्याला यश मिळत आहे. बट ॲज यू से दॅर इज समथिंग अबाउट हर. येस, त्या मुलीबद्दल नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आपण त्या ठिकाणी आहे. बट दॅर इज समथिंग अबाउट हर. खरंच नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट त्या ठिकाणी आहे त्या मुलीबद्दल. दॅर इज समथिंग अबाउट हर. सो पॉलिंग म्हणतो येस दॅर इज समथिंग अबाउट हर. गुड बाय. निघाले सगळे बघा. हे सैन्य निघाले आहे आपलं त्या ऑर्लियन्सला वाचवायला. ऑर्लियन्सच्या शहराला ते वाचवा निघाले आहे. सेम चॅप्टर होता. इट इज कॉमन चॅप्टर फॉर इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिशवाल्यांना, सेमीवाल्यांना, कॉमन चॅप्टर मराठीवाल्यांना. तुम्हाला ऑलरेडी जर तुम्ही इंडेक्स बघितला यू कॅन सी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ॲज इझी ॲज हे होतं बघा मगाशी. ॲज इझी ॲज as easy as chasing a cow. विचार होता ना, as easy as chasing a cow. As mad as सांगा काय होतं. as mad as she is. As mad as she is. Right? Drives the soldiers like sheep. Drives the soldiers like sheep. हे phrases आहेत आपल्याला तुम्हाला. Dolphin. Dolphin is what? Dolphin is like a rat in the corner. Dolphin is what? He is like a rat in the corner. Joan of Arc is what? She is a bit of miracle. She is a bit of miracle. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतात. जर समजा तुम्हाला एखादा पॅराग्राफ आला, याचा पॅसेज आला, सो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले असतात. बरंच आहे सिम्युलेटिव्ह कॉन्टेक्स्ट. एवढं टेन्शन घेऊन नका. लँग्वेज स्टडी आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह सर्व आपल्याला घ्यायचं आहे. त्याचा पार्टच पण वेगळा त्या ठिकाणी. वेगळी सिरीज म्हणजे वेगळे लेक्चर त्यासाठी बनणार आपल्याला आहेत.